नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळेत उपलब्ध व्हाव्यात यासाठी ऑनलाईन सेवांचा विस्तार करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्य सेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांनी केले। महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या प्रभावी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज इचलकरंजी महानगरपालिकेला भेट देऊन नागरिकांना दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांचा आढावा घेतला। यावेळी आयुक्त पल्लवी पाटील, अति आयुक्त सुषमा शिंदे कोल्हे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। आयुक्त पल्लवी पाटील यांनी स्लाइड प्रेझेंटेशनद्वारे महापालिकेच्या डिजिटल सेवांची माहिती सादर केली। सध्या महानगरपालिकेकडून एकूण 67 सेवा पूर्णपणे ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। यावेळी बोलताना राज्य आयुक्त सुधाकर तेलंग म्हणाले की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाचा उद्देश नागरिकांना शासनाच्या सेवा निश्चित कालमर्यादेत आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देणे हा आहे। सेवा वेळेत मिळाल्यास नागरिकांना अपील किंवा तक्रार करण्याचा कायदेशीर अधिकार आहे। नागरिकांना शासकीय कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची गरज भासू नये, त्यांनी घरबसल्या ऑनलाईन अर्ज करावा आणि त्याचे उत्तरही ऑनलाईनच मिळावे अशी सक्षम व्यवस्था उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच इचलकरंजी महानगरपालिकेने ऑनलाईन सेवा प्रभावीपणे राबवल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत महापालिकेच्या कार्याचे कौतुक केले। यावर प्रतिसाद देताना आयुक्त पल्लवी पाटील यांनी 15 ऑगस्टनंतर नागरिकांचे ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि याबाबत महासभेत प्रस्ताव मांडून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही दिली। या बैठकीस उपसचिव अनुराधा खानविलकर, कक्ष अधिकारी रंजना गवारी, शिल्पा पुरोहित तसेच महानगरपालिकेतील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।